उद्भवक्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः. भगवान विष्णू हे सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण आहेत. ते सृष्टीमध्ये परिवर्तन घडवून आणणारे आहेत. ते दिव्य स्वरूपाचे आहेत. ते श्री लक्ष्मी यांना धारण करणारे आहेत. ते परमेश्वर आहेत. ते सर्व कर्मांचे साधन आहेत. ते सर्व कारणांचे मूळ कारण आहेत. ते सर्व कर्मांचे कर्ता आहेत. ते सृष्टीची विविध रूपे निर्माण करणारे आहेत. ते अत्यंत गूढ आहेत आणि हृदयातील अंतर्यामी स्वरूपाने वास करणारे आहेत. व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः परर्धिः परमस्पष्ट स्तुष्टः पुष्टः शुभेक्षणः. भगवान विष्णू हे दृढ संकल्प आणि प्रयत्नाचे स्वरूप आहेत. ते विश्वाची व्यवस्था राखणारे आहेत. ते सर्वांचे अंतिम आश्रयस्थान आहेत. ते योग्य स्थान आणि आधार देणारे आहेत. ते अचल आणि शाश्वत आहेत. ते परम ऐश्वर्य संपन्न आहेत. त्यांचे स्वरूप अत्यंत स्पष्ट आणि शुद्ध आहे. ते संतुष्ट स्वरूप आहेत. ते सर्वांचे पोषण करणारे आहेत आणि त्यांची दृष्टी मंगलमय आहे. रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. भगवान विष्णू हे आनंद स्वरूप राम आहेत. ते संसाराच्या दुःखांना विश्रांती देणारे आहेत. ते रजोगुणापासून मुक्त आहेत. ते परमप्राप्तीचा मार्ग आहेत. ते योग्य मार्गाने नेणारे आहेत. ते स्वतः नीती स्वरूप आहेत. ज्यांना कोणाचाही अधीन नियम नाही असे स्वतंत्र आहेत. ते वीर आहेत. ते शक्तिमानांमध्ये श्रेष्ठ आहेत. ते धर्मस्वरूप आहेत आणि धर्म जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. वैकुंठः पुरुष प्राण प्राणदः प्रणवपृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः. भगवान विष्णू हे वैकुंठ स्वरूप आहेत. ते परमपुरुष आहेत. ते सर्व जीवांचे प्राण आहेत. ते प्राण देणारे आहेत. ते प्रणव अर्थात ओंकार स्वरूप आहेत. ते सर्वत्र विस्तारलेले आणि विशाल आहेत. ते हिरण्यगर्भ स्वरूप आहेत. ते शत्रूंचा नाश करणारे आहेत. ते संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेले आहेत. ते वायू स्वरूप आहेत आणि इंद्रियांच्या आकलनापलीकडील आहेत. ऋतुः सुदर्शन कालः परमेष्ठी परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः. भगवान विष्णू हे ऋतू स्वरूप आहेत. ते सुदर्शन स्वरूप आहेत. ते काळाचे स्वरूप आहेत. ते परमश्रेष्ठ स्थानावर स्थित आहेत. ते सर्वांचा स्वीकार करणारे आहेत. ते अत्यंत सामर्थ्यवान आहेत. ते संवत्सरूप काल आहेत. ते कुशल आणि समर्थ आहेत. ते विश्रांतीचे स्थान आहेत आणि संपूर्ण विश्वासाठी कल्याणकारी आहेत.